यानंतर जाऊयात पुण्याला. भाजपनं पुण्यातही काँग्रेस राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली. पुण्यात एकाती सत्ता न आल्यास राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा भाजप खासदार संजय काकडेंनी केली होती. राष्ट्रवादीला दूर करत भाजपशी सलगी केल्यानं काकडेंसाठी ही लढाई मोठी प्रतिष्ठेची बनली होती. तसंच निवडणुकीआधीच राष्ट्रवादीला रामराम ठोकत आमदार अनिल भोसलेंच्या पत्नी रेश्मा भोसले भाजपमध्ये आल्या. त्यांनीही विजय मिळवला. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे पाठ फिरवणाऱ्या वॉर्ड क्रमांक 15 मध्ये 4ही प्रभागात भाजपचे उमेदवार निवडून आलेत. या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी भक्ती बिसुरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. भक्ती, कोण आहे महापौर पदासाठी भाजपचे उमेदवार आणि नेमकं पुण्याच्या राजकारणात पुढे काय होऊ शकतं? दीपक, तू आत्ता सांगितलंस तसं एकूणच महापौर पद कुणाकडे जाणार हा खरं तर पुढचा विषय आहे. पण भाजपसाठी हा पुण्यामधला विजय इतका महत्वाचा आणि इतका मोठा आहे की अजून सुद्धा भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी बहुतेक त्या आनंदाच्या लाटेवरतीच असल्याचं बघायला मिळतंय. आणि त्यामुळे महापौर पदाची चर्चा किंवा महापौर पदाचे दावेदार कोण ठरू शकतात या संदर्भातली चर्चा पुण्यात अजून तरी सुरू झालेली नाहीये. असं असलं तरी आपल्याला माहिती आहे यंदाच्या वर्षी किंवा या निवडणुकीमध्ये पुण्यातलं महापौर पद जे आहे ते सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. आणि तशा अर्थाने विचार केला तर पुण्यामध्ये भाजपच्या अनेक महिला नगरसेवक आहेत की ज्या या महापौर पदाच्या दावेदार ठरू शकतात. याच्यामध्ये मुक्ता टिळक ज्या आहेत त्यांचं एक नाव समोर येऊ शकतं, कारण मुक्ता टिळक या अनेक वर्ष भाजपच्या नगरसेवक म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर इतर सुद्धा काही महिला नगरसेवक आहेत भाजपमध्ये. आता काल जो निकाल जाहीर झालाय त्याच्यामध्ये सुद्धा माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजुषा खर्डेकर, ज्योत्स्ना एकबोटे यांच्यासारख्या काही महिला नगरसेवक आहेत ज्यांनी अक्षरशः मोठी बाजी जी आहे ती कालच्या निवडणुकीच्या निकालामध्ये मारलेली आहे आणि नगरसेवक पद जे आहे आपलं ते मिळवलेलं आहे. पण हे सगळं जे किंवा या सगळ्या ज्या महिला आहेत या एक प्रकारे गिरीश बापट जे पालकमंत्री आहेत त्यांच्या गटातल्या असलेल्या बघायला मिळतात. आपल्याला माहिती आहे सध्या पुण्यामध्ये पालकमंत्री गिरीश बापट विरुद्ध खासदार संजय काकडे अशी एक जी काही गटबाजी आहे ती बघायला मिळतीये. आणि खासदार संजय काकडेच्या विहीण असलेल्या रेश्मा भोसले या मोठ्या फरकाने खरं तर त्या निवडणुकीच्या अगदी तोंडावरती भाजपमध्ये आल्या. त्यांना भाजपचं जे आहे ते चिन्ह मिळू शकलं नाही, ते अपक्ष म्हणून लढल्या. असं असलं तरी त्यांनी एक मोठा दणदणीत विजय म्हणता येईल असा विजय जो आहे तो मिळवलेला आहे. आणि त्यांनी बोलूनही दाखवलेली आहे आपली इच्छा की मला महापौर पद मिळालं तर मला त्याचा आनंद होईल. त्यामुळे एकूणच महापौर पद जे आहे ते एकूण सगळ्या अर्थानेच प्रतिष्ठेचं असणार आहे. आता महापौर पदासाठी बापट गटामधल्या महिलेला प्राधान्य दिलं जातं का संजय काकडेंचं एकूण आत्ता भाजपला बहुमत मिळवून दिल्यानंतरचं सगळं जे काही वर्चस्व आणि जे काही स्थान निर्माण झालंय त्यानंतर त्यांच्या विहीणबाई रेश्मा भोसले यांना पसंती दिली जाते. एकूणच हे सगळं बघणं मोठ्या औत्सुक्याचं ठरणार आहे. दीपक. भक्ती, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.